आणि आता 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत सुपरफास्ट 50 मधून। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम विधान भवनात कार्यक्रम पार पडणार। बुलढाण्यात वन विभागाकडून आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल। वन्यजीव संरक्षण अधिनियमन 1972 अंतर्गत गुन्हा दाखल। अजित पवारांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी तर निवडणुकांपर्यंत असाच जोर राहू द्या अजितदादांचा मिश्किल टोला। परभणी लोकसभेवर भाजपचा दावा मजबूत। पक्षानं जबाबदारी दिल्यास बोर्डीकर कुटुंबीय निवडणूक लढवणार। आमदार मेघेंना बोर्डीकरांचं वक्तव्य। नांदेडमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का। नांदेडमधील 55 माजी नगरसेवकांचा अशोक चव्हाणांना पाठिंबा। मागील निवडणुकीत 81 पैकी 73 नगरसेवक काँग्रेसचे होते। महानंदा दूध डेअरी एनडीडीबीला चालवायला देण्यास किसान सभेचा विरोध। कोणत्या अटी शर्तींवर महानंदा चालवायला दिली जाते सरकारनं स्पष्ट करावं। किसान सभेचे डॉक्टर अजित नवलेंची मागणी। महानंदा एनडीडीबीकडे देण्यास बाळासाहेब थोरातांचा विरोध। मात्र थोरातांचे जावई आणि महानंदाचे माजी अध्यक्ष रणजित देशमुखांकडून सरकारच्या निर्णयाचं समर्थन। सासरा जावयातील मतभेदांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सातारा दौऱ्यावर। भाजपच्या क्लस्टर अभियानाअंतर्गत कराड दक्षिणमधील भाजपच्या संघटनात्मक वाटचालीचा घेतला आढावा। बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात देशी बनावटीच्या 6 पिस्तल जप्त। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई। एका आरोपीला ठोकल्यात बेड्या। वसईत पोलिसांच्या सतर्कतेमुळे मॉब लिचिंगचा प्रकार टळलाय। कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्यानं जमावाकडून तिघांना मारहाण। पोलीस वेळेवर पोहोचल्यानं तिघांचा जीव वाचलाय। हिंगोलीच्या माळभिवरा पहाटा परिसरात हनुमानाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना भरधाव पिकअपची धडक। 4 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी। हिंगोलीतील शासकीय रुग्णालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक लावा। अपघाती रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यानं आमदार बांगर संतापले। अजय बारसकर यांचा देहू संस्थानाची संबंध नाही। अजय बारसकरांबाबत देहू संस्थानचा खुलासा तर आमचा जरांगेंना पाठिंबा। देहू संस्थानचा खुलासा। परभणीत ओबीसी मराठा वाद पेटण्याची शक्यता। 26 तारखेच्या ओबीसी एल्गार मेळाव्यात मराठा संघटनांकडून भुजबळांना विरोध। परभणीत भुजबळांना येऊ देण्याचा संघटनात्मक आक्रमक पवित्रा आहे। सांगलीत विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचे दुसरे टेंडर जाहीर। ग्रामस्थांकडून आतिषबाजी आणि पेढे वाटप। आनंदोत्सव साजरा। परभणी जिल्ह्यातील बाजार समित्या उद्या बंद राहणार। महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमन 1963 मधील प्रस्तावित बदलाविरोधात बंदचा निर्णय। 26 तारखेला राज्यातील सर्व बाजार समित्यांनी बंद पुकारला। माथाडी विधेयक मागे घेण्याची कामगारांची मागणी। बाजार समित्यांचे केंद्रीकरण करणारे विधेयक मागे घेण्याची मागणी। सोलापूरच्या मोहोळमध्ये बोहल्यावर चढण्याआधी वधूवराचा मराठा आंदोलनात सहभाग। रास्ता रोको आंदोलनानंतर वधूवरानं बांधली लग्नगाठ। नांदेडच्या हदगावमध्ये मराठा आंदोलकांनी खास बस अडवल्यानं बसमधील महिला प्रवाशांना संताप अनावर। आंदोलकांचा आणि महिलांचा झटापटीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल। पुण्याच्या भोरमधील किल्ले रोहिडेश्वरावर वाघजाई माता मंदिरात माघी यात्रा उत्साहात साजरी झाली आणि किल्ल्यावरील पायवाटेनं पारंपरिक वाद्याच्या तालावर काढली काठी पालखीची मिरवणूक। परभणीमध्ये गुरु रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीत मोठ्या संख्येनं चर्मकार बांधव सहभागी। जळगावात संत शिरोमणी रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्तानं समाज बांधवांचा एक मेळावा। बीडमध्ये वाऱ्यामुळे महासंस्कृती महोत्सवाचा मंडप कोसळलाय। उद्घाटन कार्यक्रमापूर्वीच मंडप कोसळल्यानं स्टॉलमधील साहित्याचं मोठं नुकसान। धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात। मंदिर परिसरात विविध वस्तूंची आणि खाऊंची दुकानं सजली आहेत। अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील देवगडमध्ये अश्वस्पर्धा आणि अश्वप्रदर्शनाचं आयोजन। प्रदर्शनाचं खास आकर्षण ठरलंय 1 कोटींचा बिग जास्पर या नावाचा घोडा। साताराच्या कराडमधील मसूर इथं 19 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन। माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेला पुन्हा सुरुवात होणार। या योजनेत नंदुरबार रेल्वे स्थानकाचा देखील समावेश। धुळ्यात बांधकाम विभागाच्या कल्याण मंडळाकडून मजुरांना संसार उपयोगी वस्तूंचं वाटप। वस्तू घेण्यासाठी महिला आणि पुरुष कामगारांची मध्यरात्री गर्दी।
पुण्याच्या खेड तालुक्यातील व्हीव्हीपॅट बाबत जनजागृती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरू. धुळ्यातील वलवाडी गावात लगत असलेल्या अमरधाम पुलावर घाणीचे साम्राज्य, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. नंदुरबारमध्ये महावितरण विभागाकडून टप्पा सवलत बंद झाल्यानं ग्राहकांना एकाच वेळी वीज बिल भरावं लागणार. नंदुरबारमध्ये आज वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत भूमिपूजन पार पडणार आहे. धुळे जिल्हा परिषदेचा 2024-25 आर्थिक वर्षासाठीचा 23 कोटींचा अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांच्या इस्रो सहलीसाठी 20 लाखांची तरतूद. जळगावच्या धरणगावातील पाळदी इथं मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते दिव्यांगांना ई सायकलचं वाटप. 500 दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकल मिळाल्यानं गुलाबराव पाटलांचे मानलेत आभार. ठाण्याच्या शहापुरातील आदर्श विद्यामंदिर शाळेत कला संस्थांचं आयोजन करण्यात आलं आणि ठाणे जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार करण्यात आला.